मंगलाचरण. चिदानंद एकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पाठ नंबर 14, गाथा नंबर 5. गाथा पाठ. ते पुनवंदव सिद्धगण जे अपनी वसंत लोया लोय सयलो इव अच्छहि विमलो नियतम. आचार्य योगेंद्र देवची परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये परमात्म्याला प्रकाशित करण्यासाठी स्व आणि पराच्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे हे प्रगट करण्यासाठी योगेंद्र आचार्य 9 गाथेमध्ये सिद्ध भगवंताला नमस्कार करतात की जे पर्यायामध्ये आपणाला प्राप्त करणं प्रयोजन आहे आणि ज्यांनी पर्यायामध्ये प्राप्त केलेलं आहे त्यांना लक्ष्य करून आपल्या पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी त्यांना आचार्य नमस्कार करतात. पान नंबर 15 वरती दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 1 2 3 4 चौथी नंबर ओळ आहे. उपचरित अत्यद्भुत व्यवहारणे से लोक आलोक के अवलोकन रूप स्वसंवेदन ज्ञाता होते हैं. आता तुमचं अशी चार्ट आहे. फक्त चार्टमध्ये कुठे बघायचं आहे. आता जो अत्यद्भुत व्यवहारणे आहे काय आहे, अत्यद्भुत व्यवहारणेचे जे ढ आणि त आहे त्याच्यामधला जो उपचरित आहे तर त्याची इथे चर्चा नाही. काय तो जो ढ झ मधला जो त अत्यद्भुत व्यवहारणे आहे त्याची या ठिकाणी चर्चा नाही. लक्षात ठेवा. कारण का अत्यद्भुत झ मध्ये आलेला आहे. इथे क्ष मध्ये थ आणि द तिथे पण सद्भूत आणि असद्भूत आलेला आहे. मग आता जे इथे उपचरित सद्भूत व्यवहारणे घ्यायचा तो थ आहे ना, थ मधला सद्भूत व्यवहारण आहे आणि त्या थ मधल्या सद्भूत व्यवहारणाचे 2 भेद आहेत. एक ध आणि प. काय इथे प जी आहे कारण का लोक अलोकाला जाणण्याचं कार्य केवळ ज्ञानाच्या पर्यायामध्ये झालेलं आहे. म्हणून त्या केवळ ज्ञानाच्या पर्यायाला उपचरित अत्यद्भुत व्यवहारणे म्हटलं. काय म्हणलं? उपचरित आणि अत्यद्भुत व्यवहारणे. मग याला उपचार का केला आणि अत्यद्भुत व्यवहारणे का म्हटलं? मग उपचार का आहे? त्याच द्रव्याची पर्याय आहे. अनंत जे भगवान आहे, परमेष्ठी आहे, त्यांच्याच ज्ञानाची पर्याय आहे म्हणून उपचरित. आणि उपचरित अत्यद्भुत व्यवहारणे पर्याय साधी शांत आहे. काय साधी शांत आहे, नित्य नाही. म्हणून त्याला म्हणतं अत्यद्भुत, जे शाश्वत नाही. जसं द्रव्य शाश्वत आहे तशी केवळ ज्ञान पर्याय शाश्वत नाही म्हणून त्याला अत्यद्भुत म्हटलं. आणि व्यवहार का म्हटलं? द्रव्यातून एका पर्यायाला वेगळं केलं. त्याच द्रव्याची पर्याय आहे, त्याच केवळ ज्ञानाच्या पर्यायामध्ये जाणण्याचं कार्य झालेलं आहे आणि ती द्रव्यापासून पर्यायाला कथनचित भिन्न केलं. त्याच द्रव्याची पर्याय म्हणून व्यवहार. जिथे उपचरित अत्यद्भुत व्यवहारामध्ये त घेऊ नका, त इथे घ्यायचं नाही. तर क्ष भेदवृत्तीमधला जो प आहे कोणता आहे? क्ष भेदवृत्तीमध्ये जो प आहे रखाणा त्याची या ठिकाणी चर्चा आहे.
पण ज असद्भूत व्यवहारामधला जो त आहे त्याची चर्चा नाही. हां. मग सद्भूतचे दोन भेद, पहिले सद्भूत व्यवहाराने एक झाला, मग त्याचे दोन भेद केले, एकदेश शुद्ध पर्याय आणि पूर्ण शुद्ध पर्याय. मग अरिहंत सिद्धापाशी पूर्ण शुद्ध पर्याय आहे, म्हणून त्यापेक्षा काय उपचारित असद्भूत व्यवहार नाही. मग असद्भूत तर लिहिले का नाही ते? सद्भूत व्यवहार नाही. मग ती सद्भूत व्यवहार पण उपचार केला की नाही. उपचार का म्हटलं तर सद्भूत म्हणजे त्या द्रव्याची पर्याय आहे. काय? त्याच द्रव्याची पर्याय म्हणून सद्भूत. भेद केला म्हणून व्यवहार. आणि उपचार काय केला? त्या पर्यायाचा द्रव्यावरती आरोप करून कथन केलं म्हणून उपचार. उपचारित का म्हटलं? बरं, म्हणजे म्हणून जायला की म्हणून एक नाही ना तुम्हाला, जे ध मध्ये अनुपचार आणि उपचारित दोन भेद आहेत. आलं का लक्षात? जे झ आहे का नाही, ढ आणि त आहे का नाही, मग तिथे ढला म्हटलं अनुपचारित आणि तला म्हटलं उपचारित. इथे वेगळी चर्चा आहे. इथे ढ मध्ये काय झालं? कर्माने सहित 8 कर्माने सहित जीव आणि जीवाचा आणि शरीराचा एक क्षेत्रावघा संबंध, किंवा त्याला दुसऱ्या पेक्षाने एक क्षेत्रावघा संबंध असताना सुद्धा तादात्म्य संबंध आहे. शरीर कोणत्याही गतीमध्ये गेलो आपण, समजा आता आपण घरनं आलो, घरून येताना येताना आपला आत्मा पण आलेला आहे आणि शरीर पण आलेलं आहे. म्हणजे ज्याचा संश्लेष संबंध आहे त्याला बाहेर ठेवून येता येत नाही. म्हणून आत्मा आणि शरीराचा जो संबंध आहे तो संश्लेष संबंध आहे आणि तिथे अनुपचारित म्हणजे परद्रव्याचा आरोप केला नाही. म्हणून हे शरीरामध्ये अनुपचारित वेगळा आणि उपचारितमध्ये काय घेतलं? आपल्या शरीराहून भिन्न, आपल्या शरीराहून भिन्न व ज्याच्यावरती आपली मालकी आहे त्याच पदार्थाला आपलं म्हणणं, आणि ज्याच्यावरती आपली मालकी नाही त्याला आपलं म्हणणं. एखाद्याला व्यवहाराभास झाला. रावणाने सीताला पळवलं, मग उपचारित असद्भूत व्यवहाराने सीता रामाचीच आहे आणि उपचारित असद्भूत व्यवहाराने सीता रावणाची नाही. कोणाची आहे? सीता रामाचीच आहे. हा नाही कोणता? उपचारित असद्भूत व्यवहार नाही. आणि रावणाने पळवून नेले, रावण म्हणतो सीता माझी आहे, तो उपचारित असद्भूत नयाभास. म्हणून मग उपचारित असद्भूत वर्णने सीता रामाची असल्यामुळे रामाला सोडून आणणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि रामाच्या जीवाचं शरीरने त्याचे कर्म एका क्षेत्रामध्ये आहेत म्हणून ते अनुपचारित, आणि आपल्या शरीराहून आपल्या मालकीचे असणारे जेवढे काही पदार्थ असतील त्याला आपलं म्हणणं, त्याचं नाव उपचारित असद्भूत व्यवहार. एक उपचारित असद्भूत व्यवहाराच्या वस्तू प्रत्येक वेळेला शरीरासारखं संकट येत नाही. तर आपलं घर आहे, घर आपण घेऊन आलो का? नाही घेऊन आलो, पण आपलंच ऐकलं आपण पैसे करत आहे, पण ती भिन्न आहे, भिन्न वस्तूला घेऊन येऊ शकत नाही. तसं शरीराला सोडून आत्मा एकटा मंदिरमध्ये येऊ शकत नाही. मग इथे उपचारित आणि अनुपचारित भिन्न नाव आहे. आणि ते सद्भूतमध्ये ते काय केले? शुद्ध सद्भूत आणि अशुद्ध सद्भूत केलेले भेद केले. मग ती केवळ ज्ञान पर्याय त्याच जीवाची आहे आणि लोक अलोकाला जाणतात, म्हणून त्याचं उपचारित म्हणलं की पर्यायाचा उपचार त्या जीवावरती केला.
आणि असद्भूत काय, ती शाश्वत राहत नाही. केवळ ज्ञानपर्याय प्रत्येक समयाला बदलते, म्हणून ती असद्भूत आहे. आणि व्यवहार का भेद केला द्रव्य आणि पर्यायाचा, पण औपचारिक असद्भूत विवरणेने ती पशुद्ध पूर्ण केवळ ज्ञान पर्यायाची चर्चा आहे, पर्यायाने सहित द्रव्याची चर्चा नाही. मग जेव्हा पर्यायाने सहित द्रव्य घेऊ तेव्हा तिथे प मध्ये येणार नाही, तुम्हाला ड मध्ये येईल. कुठे येईल? ड मध्ये येईल. पूर्ण शुद्ध नहीं, शुद्ध नहीं अथवा पूर्ण शुद्ध पर्याय के द्वारा अच्छे धर्मात्मक द्रव्य को जानना या कथन करना शुद्ध निश्चय ने केवली अनंत कार्य परमात्मा सिद्ध. इथे काय केलं? पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य दाखवलेलं आहे. मग हे इथे उपचारित असद्भूत वर्णनाचं ते घेतलं नाही. मग कोणतं घेतलं? प ची चर्चा आहे, ड ची चर्चा नाही, प ची चर्चा आहे. मग तुम्ही त्या पर्यायसहित द्रव्य घेताल. केवळ ज्ञानी जीव लोक अलोकातील संपूर्ण द्रव्याला जाणतात, तेव्हा ड मध्ये यायचं. पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य घेतो, त्याला ड मध्ये यायचं. आणि फक्त पर्याय मात्र सांगितले म्हणून तिथे प घ्यायचं. मग पर पण काय घ्यायचं? अरिहंतने सिद्ध पूर्ण शुद्ध आहेत. मग पूर्ण शुद्ध पर्यायाच्या अपेक्षेने इथे त्या ठिकाणी उपचारित असद्भूत वर्णनाची ती पर्याय दुसऱ्याची नाही, त्याचा आरोप केला नाही, त्याच द्रव्याची आहे. म्हणून इथे तो उपचारित असद्भूत वर्णनाने लोक आलोकाला स्वसंवेदन ज्ञात होता, म्हणजे स्वतःच्या ज्ञानाच्या जरी केवळ ज्ञानाच्या जरी ते जाणतात. जैसे आत्मस्वरूप के कैवल्य ज्ञान से उपशांत हुए पुरुष के अर्थ पदार्थ मात्र दृष्टा होता है, उसी प्रकार उनके भी बाह्य वृत्ति के कारण उत्पन्न होने वाले सूक्ष्म सूक्ष्म पर पदार्थों के स्वरूप को वे व्यवहार से ही जानते हैं. मगर जे आत्मस्वरूपाच्या द्वारे काय आत्मस्वरूपातून केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, तेव्हा काय झाले? उपशांत झालेले आहेत पुरुष. म्हणजे ते आता काय की गुणस्थान 10वं गुणस्थानाचं नाव उपशांत मोह, 12व्या गुणस्थानाचं नाव क्षीण मोह. तसं 10व्या गुणस्थानापासून मोह अभावाला प्राप्त झाला. इथे उपशम शब्दाचा अर्थ घ्यायचा अभाव घ्यायचा, दबलेलं नाही. जी ज्यांचे कशाय पूर्ण नष्ट झालेले आहेत, संपलेले आहेत, असे जे पुरुष म्हणजे अशा पर्यायाने जो आत्मा आहे तो काय करतो? अर्थ पदार्थ मात्र द्रष्टा होता आहे. अर्थ म्हणजे विश्वामधले जे पदार्थ आहेत त्या पदार्थाचे ते द्रष्टा होतात, जे जाणतात आणि पाहतात. मग त्याच प्रकारे अनेक भी उनके भी बाह्यवृत्ती, मग निश्चयाने आपल्या अनंत ज्ञानादी गुणस्वरूप आत्म्याला जाणतात आणि अनुभवतात. हे स्वप्रकाशत शक्तीच्या द्वारे आणि परप्रकाशत शक्तीच्या द्वारे काय करतात? जे बहिरंगामधले लोक आणि अलोकातील 6 द्रव्य आहेत, त्यांची अनंत गुण आहेत, त्यांच्या अनंत पर्यायाला जाणतात. म्हणून ते का झाले? बाह्यवृत्ती के कारण. आता त्यांना बाहेरच्या विषयाला जाणण्यासाठी पुरुषार्थ करावा लागत नाही. मग त्यांच्या ज्ञानामध्ये धडधडतात, म्हणून ते काय करतात? त्या कारणाने बहिरंगातल्या पदार्थाला सूक्ष्म स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ तर मग 6 द्रव्यामध्ये किती द्रव्य सूक्ष्म आहेत आणि किती द्रव्य स्थूल आहे? 6 द्रव्यामध्ये किती द्रव्य सूक्ष्म आहेत आणि किती द्रव्य स्थूल आहे? 5 द्रव्य कसे आहेत?
स्थूल आहेत आणि एक कोणतं द्रव्य? मग आचार्य सांगतात की 5 द्रव्य सूक्ष्म आहेत. 5 द्रव्य सूक्ष्म आहेत. इथे सूक्ष्मचा अर्थ 14 जीव समासामध्ये एकेंद्रिय, द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. मग एकेंद्रियाचे 2 भेद सूक्ष्म आणि बादर आणि पंचेंद्रियाचे 2 भेद संज्ञ आणि असंज्ञ, हे 4 झाले. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय याचे पर्याप्त आणि मग तिथे जे 14 समासामध्ये सूक्ष्म स्थूल आहेत ते इथे घ्यायचं नाही. तिथे शरीराच्या अपेक्षेने सूक्ष्म आणि स्थूल एकेंद्रिय जीवाचे भेद केले. 2 इंद्रियापासून सगळे जीव बादरच असतात, सूक्ष्म नसतात. मग तिथे सूक्ष्म काय केलं? इंद्रियाच्या द्वारे जाणवीत येत नाही म्हणून त्यांना सूक्ष्म म्हटलं. आणि जे इंद्रियाच्या द्वारे जाणवीत येतात त्यांना स्थूल म्हटलं. वृक्ष, झाडं, पानं, फळं आदी दिसतात, स्थूल आहे. मग बाकीचे अनेक वनस्पती, काही जीव आहेत, मग तेही सूक्ष्म आहेत, दिसत नाहीत आपल्याला. जे सूक्ष्म आणि बादर, सूक्ष्म नामकर्म आणि बादर नामकर्माच्याद्वारे एकेंद्रियामध्ये उत्पन्न झालेले जीव, तिथे सूक्ष्म बादर चर्चा वेगळी. आणि इथे सूक्ष्म काय सांगितलं? धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य आणि परमाणू यांना सूक्ष्म म्हणायचं. मग यांना सूक्ष्म का म्हणायचं? तर इंद्रिय ज्ञानाचे विषय नाहीत म्हणून या अपेक्षेने त्यांना म्हणलं सूक्ष्म बरोबर आहे. आणि दुसरं, जे परमाणू आहे तो परमाणू पण इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही म्हणून त्याला पण सूक्ष्म म्हटलं. जे सिद्ध परमात्मा आहेत तेही इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही म्हणून सूक्ष्म आहेत. ती कोणाच्या ज्ञानाचा विषय नाही असं नाही, इंद्रिय ज्ञानाचा विषय नसल्यामुळे त्यांना सूक्ष्म म्हटलं. मग आणि प्रत्येकाचा कारण परमात्मा जो आहे तोही सूक्ष्म आहे. पण जे संसारावस्थेमध्ये कर्माने सहित, शरीराने सहित आत्मा, तो स्थूल म्हटला गेला. कारण शरीर स्थूल आहे आणि या स्थूल शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याला, जीवाला स्थूल म्हणण्यात आलं. पण तो स्वभावाने अमूर्तिक असल्यामुळे तोही इंद्रियाच्या द्वारे जाणला जात नाही म्हणून हे अनंत परमात्मा, अर्थ म्हणजे पदार्थाला पाहतात कसे स्थूल आणि सूक्ष्म, पर पदार्थाला त्यांच्या स्वरूपाला जाणतात म्हणून व्यवहारण्याने ही ते सर्व पदार्थाला जाणतात. जे व्यवहारण्याने सर्वज्ञ भगवान पर पदार्थाला जाणतात आणि निश्चयाने आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणतात. जसं सकाळी सूर्य उगवतो, मग सूर्य उगवल्यानंतर सूर्याने व्यवहाराने पृथ्वीवर त्या वस्तूला प्रकाशित केलं आणि निश्चयाने सूर्याने आपल्या प्रकाशाला प्रकाशित केलेल्या वस्तूला नाही. काय? सूर्याने व्यवहाराने पृथ्वीवरच्या वस्तूला प्रकाशित केलं. बाहेरच्या वस्तूच्या अपेक्षेने सूर्याचा प्रकाश परप्रकाशी व्यवहार आहे आणि तो सूर्य आपल्या स्वतःच्या प्रकाशाला प्रकाशित करतो, त्याचं नाव निश्चय आहे. जे निश्चय नाही आणि व्यवहार एकाच पिढीला एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये असतो. हा पहिले सिद्धांत घ्या. दुसरं, निश्चय एक द्रव्याच्या अपेक्षेने निश्चय म्हटलं जातं आणि कधी पर्यायाच्या अपेक्षेने निश्चय म्हटलं जाणार. द्रव्य निश्चय आहे
तर पर्याय व्यवहार आहे या पद्धतीने. आणि पुढे सांगणार पर्याय जी आहे ती पर्याय निश्चय पण आहे आणि व्यवहार पण आहे. पर्याय निश्चय पण आहे, व्यवहार पण आहे. मग ती पर्याय व्यवहार का आहे आणि ती पर्याय निश्चय का आहे? द्रव्याच्या अपेक्षेने व्यवहारच आहे, निश्चय नाही, शात. आणि शात ती पर्याय व्यवहार आणि निश्चय दोन्हीही आहे. मग व्यवहार का आहे? पर्याय आहे, उत्पन्न होते, नष्ट होते म्हणून व्यवहार आहे. आणि निश्चय का? त्या ज्ञान पर्यायामध्ये पदार्थाला जाणण्याचं कार्य झालं म्हणून ती पर्याय निश्चय. मग अशा प्रकारे अनेकांत शाद्वाद पद्धतीच्या अपेक्षेने त्या पर्यायामध्ये कार्य झालं म्हणून निश्चय. मग त्या पर्यायाला निश्चय म्हणण्याचं एक कारण. दुसरं पर्यायाला निश्चय म्हणण्याचं कारण, जी वर्तमान ज्ञान पर्याय आहे त्या वर्तमान ज्ञान पर्यायामध्ये लोक आलोकाला सिद्ध भगवान अरिहंत भगवान जाणतात म्हणून निश्चय. पण भूतकाळातली होऊन गेलेली पर्याय आणि भविष्यकाळातली येणारी पर्याय त्याच्यामध्ये आत्ता कार्य झाल्यानं म्हणून वर्तमान पर्यायाला निश्चय म्हणायचं. म्हणजे असं अनेकांत पद्धतीने जिनामध्ये तसा काय तर जिनागामध्ये बदलला जातो. पण अपेक्षाच्या अपेक्षेने दोष नाही. जर सर्वथा जर मानलं तर त्या ठिकाणी दोष येतो. पण असे ते अरिहंत भगवान कसे आहेत? सूक्ष्म आणि स्थूल सर्व पदार्थाला स्वरूपाला जाणतात. म्हणून पर पदार्थाच्या अपेक्षेने ती ज्ञान पर्याय व्यवहार आणि स्वतःच्या आत्म्याला जाणते म्हणून निश्चय. मग असं निश्चय आणि व्यवहाराने ते सर्वज्ञ भगवान आहे. पुढे सांगा. की आपल्या छद्मस्ताला धर्म अधर्म आकाश काल आणि परमाणू आणि सिद्ध परमेष्ठी हे आपल्या इंद्रिय ज्ञानाला जाणवित येत नाही. म्हणून आपल्या अपेक्षेने ते सूक्ष्म एक आणि अरिहंत सिद्ध भगवंताच्या अपेक्षेने ते त्यांच्या ज्ञानात जाणवीत आले. मग जाणवीत येतात म्हणून त्याच्यामध्ये सूक्ष्मता नाही, जाणवीत येणं. पण छद्मस्ताचं ज्ञान आणि सर्वज्ञाच्या ज्ञानाच्या अपेक्षेने त्याला सूक्ष्म इंद्रियाचा जरी विषय होत नाही त्याला सूक्ष्म संज्ञा दिली. पण केवळ ज्ञान रूपी आणि अरूपी दोन्ही पदार्थाला केवळ ज्ञान प्रत्यक्ष जाणतं. आणि रूपी आणि अरूपी पदार्थाला 5 इंद्रिया रूपी पदार्थाचंच ज्ञान करतील. अरूपी पदार्थाचं इंद्रिया ज्ञान करत नाही. मग अरूपी पदार्थाचं ज्ञान होतं, इंद्रियाच्या द्वारे होत नाही पण मनाच्या द्वारे होतं. मग मनाच्या द्वारे अरूपी पदार्थाचं ज्ञान होतं, त्याला परोक्ष ज्ञान म्हटलं. स्मृती, प्रतिविज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम ही 5 ज्ञानं परोक्ष आहेत. मग ही परोक्ष ज्ञानाच्या द्वारे सूक्ष्म आणि स्थूल रूपी आणि अरूपी दोन्ही पदार्थाचं ज्ञान परोक्ष 5 ज्ञानाच्या द्वारे होऊ शकतं. मग ती परोक्ष ज्ञानाच्या द्वारे रूपी आणि अरूपी पदार्थाचं ज्ञान मनाच्या माध्यमातून होतं, इंद्रिया तर जाणत नाही. मग तिथे मनाच्या माध्यमातून कसं करतो? तर्क आणि अनुमान. काय कहतात? तर्क आणि अनुमानाच्या द्वारे निर्णय करतो.
जेथे जेथे जीव आणि पुद्गलाची गमनरूप क्रिया आहे तिथे निमाणे धर्मद्रव्य आहे. जेथे जेथे जीव आणि पुद्गलाची स्थितीरूप क्रिया आहे तिथे अधर्मद्रव्य आहे. जेथे जेथे जीव आणि पुद्गलामध्ये परिणमन आहे तिथे कालद्रव्य आहे. जेथे जेथे जीव आणि पुद्गल अवघान करतात तिथे आकाशद्रव्य आहे. मग असं तर्काच्याद्वारे याचा निर्णय करतो. जीव आणि पुद्गल इथे गमन करत आहेत तर इथे धर्मद्रव्य आहे, ती त्याचं अधर्मद्रव्य आहे, हे अनुमानाच्याद्वारे. आणि आगम सर्वज्ञ भगवंताच्या वाणीमध्ये सांगितलेलं आहे. मग हे सांगितलेलं ऐकून स्मरण झालं. मग स्मरणाच्याद्वारे, तर्काच्याद्वारे, अनुमानाच्याद्वारे, आगमाच्याद्वारे परोक्ष ज्ञानाने सूक्ष्म पदार्थाचा निर्णय होतो. पण प्रत्यक्ष ज्ञानाने इंद्रियाच्याद्वारे पण होत नाही आणि मनाच्याद्वारे पण होत नाही. म्हणून इथे सूक्ष्म आणि स्थूल पदार्थ सांगण्याचा अर्थ छद्मस्त आणि केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने तिथे भेद. आणि त्यांच्या ज्ञानामध्ये सूक्ष्म आणि स्थूल असा भेद नाही. जसं द्रव्याचं स्वरूप आहे सहा तसं त्यांच्या झळकतात, दर्शनाने अवलोकन केलं जातं आणि ज्ञानशक्तीने जाणलं जातं. तिथे त्यांच्यामध्ये भेद नहीं। जो निश्चय से अपने स्वरूप में स्थित है और व्यवहार से सब लोक आलोक को निस्संदेह रूप से प्रत्यक्ष दिखता है, परंतु पदार्थ में तन्मय नहीं है, अपने स्वरूप में तन्मय है। मग त्या केवली भगवंताची केवल ज्ञान जी पर्याय आहे, मग ती पर्याय काय आहे? लोक आलोकातील संपूर्ण पदार्थांना संशय, विपर्य, अनध्यवसाय, अज्ञानाने रहित प्रत्यक्ष पाहतात, परोक्ष नाही. ज्या ज्ञान पर्यायाला 5 इंद्रिय, मन, प्रकाश, चष्मा, देव, गुरु, शास्त्र यांची अपेक्षा आहे ती सर्व ज्ञानं परोक्ष म्हटली जातात. एक मग जे प्रत्यक्ष आहे, ज्या ज्ञानाला 5 इंद्रिय, मन, पदार्थ, पर द्रव्याची अपेक्षा नाही ती ज्ञानं प्रत्यक्ष आहे. मग असे प्रत्यक्ष आणि परोक्षामध्ये सामान्य रूपाने भेद केला. पर प्रत्यक्ष ज्ञानाचे 2 भेद केले तत्त्वचित्राने. 2 भेद कशा पद्धतीने केले? एकदेश प्रत्यक्ष आणि सर्वदेश प्रत्यक्ष. मग अवधी मन पर्याय केवळ ज्ञान 5 इंद्रिय मनाची अपेक्षा न ठेवता आत्मिक शक्तीने पदार्थाला जाणतात म्हणून ती प्रत्यक्षाची व्याख्या केली. मग त्यामध्ये सकल प्रत्यक्ष आणि विकल प्रत्यक्ष असे 2 भेद केले. मग सकल प्रत्यक्षामध्ये केवळ ज्ञान घेतलं आणि विकल प्रत्यक्षामध्ये अवधी आणि मनपर्याय ज्ञान घेतलं. मग अवधी मनपर्याय ज्ञान विकल प्रत्यक्ष का म्हटलं त्याला आणि केवळ ज्ञानाला सकल प्रत्यक्ष का म्हटलं? कारण काय? इंद्रिय मनाचं अवलंबन तिन्ही ज्ञानाला नाही, पण एकाला सकल प्रत्यक्ष आणि एकाला विकल प्रत्यक्ष अशी संज्ञा नाव का दिलं? एक कर्माच्या अपेक्षेने. दुसरं अवधी मन पर्याय ज्ञान विकल प्रत्यक्ष आहे, याचा अर्थ क्षौक्षमिक ज्ञान आहे. कोणतं आहे? मती, श्रुत, अवधी, मन पर्याय 4ही ज्ञानं क्षौक्षम जनितच आहे. एक केवळ ज्ञानच फक्त क्षायिक जनित आहे. इथे विकल प्रत्यक्षाचा अर्थ क्षौक्षम जनित ज्ञान आहे. मग ते क्षौक्षम जनित ज्ञान असताना सुद्धा लोक आलोकातील संपूर्ण पदार्थाला जाणत नाही. क्षौक्षम जनित आहे, अतींद्रिय आहे, तरी लोक आलोकातील संपूर्ण पदार्थाला जाणत नाही. एक अवधी ज्ञान
मग अवधी शब्दाचा अर्थ काय होतो? अवधी शब्दाचा अर्थ मर्यादा. जे ज्ञान मर्यादित विषयाला जाणतं, क्षोभजनित आहे, इंद्रिय मनाचं अवलंबन नाही, तरी द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव या चारला जाणतं. मग द्रव्यामध्ये कोणतं द्रव्य येणार? 5-6 द्रव्यामध्ये अवधी ज्ञानाचा विषय कोणता येणार? रूपीशी अवधी, एक पुद्गलच येणार. द्रव्याच्या अपेक्षेने पुद्गल. क्षेत्र, जेवढी त्याची जाणण्याची क्षेत्राची शोध आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये. काल मागटले 10-20 भाव, पुढचे 10-20 भाव, वर्तमान. या कालाच्या अपेक्षेने भेद आहे. भवाच्या अपेक्षेने मागटले काही भाव, पुढचे का भाव. मग असं ज्या ज्ञानाला द्रव्य, क्षेत्र, काल, भावाची अपेक्षा आहे, मर्यादित आहे, क्षोभजनित ते विकल प्रत्यक्ष. मग त्या केवळ ज्ञानाच्या तसं सर्वाला जाणतं. तसे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव याची मर्यादा घेतली नाही. मग कालाच्या अपेक्षेने काही भूतकाळातले भाव जाणेल, काही भविष्यकाळातले भाव जाणेल. कालाचे का सांगितलं? देशावधी, परमावधी आणि सर्वावधी त्याचे भेद आहेत. मग त्या देशावधी जे ज्ञान आहे विशिष्ट योजनापर्यंत जाणणार देशावधी. परमावधी अनेक जात जाणेल, सर्वावधी अनेक जाणेल. म्हणजे क्षेत्राचा बघ शोक्षम जशा प्रकारचा आहे तशा प्रकारचं क्षेत्र वाढत जातं. मग पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर जिथे बसलेले असतील मुनिराज, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर जी 4 दिशा आहेत, मग त्या 4 दिशामधल्या एवढ्या क्षेत्रापर्यंत जाणणार, त्याच्या पुढचं जाणणार नाही. ही क्षेत्राच्या अपेक्षेने, जे बहिरंगाच्या विषयाच्या अपेक्षेने बहिरंगातलं इकडे 50 किलोमीटर, इकडे 7, असं सगळं 4ही बाजूला 50-50 किलोमीटर जाणे. नाही, म्हणजे पहिले द्रव्य, क्षेत्र, का भावाची मर्यादा. मग आता तिथे देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. परत हीयमान, अवस्थित, अनवस्थित. परत त्याचे जगन्य, मध्यम, उत्कृष्ट 18 प्रकारचे भेद झाले. मग त्या 18 प्रकारच्या भेदामध्ये क्षोभक्षमाची जशी योग्यता तसं त्याचं क्षेत्र आहे. एक का दिलं? तीर्थंकरांना जन्मताच अवधी ज्ञान असतं. मग देशावधी असतं का, सर्वावधी असतं का, परमावधी असतं? तर तीर्थंकराचं नारकी, देव, मनुष्य आणि तिर्यंच आणि तीर्थंकर आणि काही जीव स्वर्गातून भव अनुगामिनी अवधी ज्ञान घेऊन येतात. तीर्थंकराला सोडून असे पण काही आहेत. मग या सर्व जीवाचं अवधी ज्ञान देशावधीच असतं. परमावधी आणि सर्वावधी मुनीनाच होतं. पण तीर्थंकर जरी भव असल्या तरी त्यांच्यावरती देशावधी मर्यादित जाणतात, सर्व जाणत नाही. मग सर्वावधी आणि परमावधी मुनिराजांनाच प्राप्त होतं. गृहस्थीला 4थ्या गुणस्थानावरती, 5व्या गुणस्थानावरतीला प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येकाचं क्षेत्र आहे. क्षेत्राच्या अपेक्षेने प्रत्येकाला क्षेत्र येणार, तसं क्षोभचा तसं आहे. पण क्षेत्रही आहेत नेमाने. जसं आदिनाथाची जन्मकल्याणी झाल्यानंतर तिथे मेरू पर्वताचा अभिषेक केला. तो जीव जन्मल्यावर मोठा होता आणि महावीराचा जीव जन्मल्यानंतर छोटा. मेरू पर्वतावरती घेऊन गेले. इंद्राला शंका झाली की आदिनाथाचा जीव मोठा होता आणि तर छोटा आहे, एवढे मोठे 1008 कलश या जीवाला कसं सहन होतील, असं त्या इंद्राला शंका उत्पन्न झाली. कुठून शंका उत्पन्न झाली? शरीराच्या अवघान कमी जास्त
मग अवघांना शरीराची कमी जास्त उत्पन्न झाली, त्याला शंका उत्पन्न झाली आणि त्या महावीराच्या जीवनी अवधी ज्ञानाने जाणलं की या जिंद्राला मी 1008 कलश मी सहन करेल कसं, ही शंका त्याला म्हणजे माझ्यामध्ये आदिनाथाच्या तीर्थंकरामध्ये वज्ररूप नाराज सहन नसताना त्याची शक्ती जास्त आहे आणि माझं शरीर छोट्यामध्ये शक्ती कमी आहे, असं त्याला शंका उत्पन्न झाली. तेव्हा त्याने काय केलं, पायाच्या बोटाने अंगठा लावला. म्हणजे ही देशावधी जी त्याची मर्यादा असते एक. आणि दुसरं काय सांगतं, अवधी ज्ञान आणि मन पर्याय ज्ञान दोन्हीमध्ये फरक आहे. मग तद अनंत भागे मन पर्याया, रूपीशी अवधे तद अनंत भागे मन पर्याय. मग अवधी ज्ञानाने जाणलेल्या विषयाला त्याच्या अनंतपट सूक्ष्म जाऊन जाणेल ते मन पर्याय ज्ञान. समजा एक पांढरी मार्बलची फरशी आहे. समजा या मार्बलच्या फरशीमध्ये 100 करोड परमाणू आहेत आणि त्या 100 करोड परमाणूचे स्पर्श रस गंध वर्णाची पर्याय आहे, स्कंद आहेत. पण प्रत्येक परमाणूचे आपली स्पर्श रस गंध वर्णाची पर्याय प्रत्येक परमाणू स्वतंत्र घेत आहेत. मग सगळेजण काळ्या किंवा पांढऱ्याला प्राप्त झाले होते, सगळ्याचे अविभाकृतीचे समान आहे. मग 100 करोड आहे, त्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुणाच्या पर्यायाचे शक्तीचे अंश प्रगट झालेले आहेत आणि अवधी ज्ञानाने जाणलं. मग जेवढे अवधी ज्ञानाच्या त्याच्यामध्ये काय झाले, जेवढा क्षोभक्षम ज्ञानात जाणला गेला त्याच्यापेक्षा त्याच स्कंदातल्या परमाणूचे अविभाग प्रतिच्छेदाची जेवढी शक्ती आहे ती प्रगट शक्ती जास्त आपण अवधी ज्ञानाने कमी जाणली आणि त्यालाच काय करतं, मन पर्याय ज्ञान विशेष रूपाने जाणतं. हा दोन्हीमधला फरक आहे. दुसरा फरक काय सांगितला, अवधी ज्ञान 3 लोकाला जाणतं. अवधी ज्ञानाचं क्षेत्र अधोलोक, मध्यलोक, ऊर्ध्वलोक तिन्ही लोक अवधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. आणि मन पर्याय ज्ञानाचं क्षेत्र 2.5 दीप मात्र आहे. 2.5 दीपाच्या बाहेर मन पर्याय ज्ञान जाणत नाही. मग क्षेत्राच्या अपेक्षेने अवधी ज्ञानाचं क्षेत्र 3 लोक आहे, पण मन पर्याय ज्ञानाचं क्षेत्र 45 लाख योजन एवढाच आहे. क्षेत्र याची कमी, पंचोपचमची मर्यादा जाणणं जास्त आहे. आणि अवधी ज्ञान डायरेक्ट अवधीच्या जरी पदार्थाला जाणतं, तसं मन पर्याय ज्ञान डायरेक्ट अवधीसारखं जाणत नाही. मग मन पर्याय ज्ञानाची व्याख्या करताना सांगणे काय, मन पर्याय ज्ञानाची उत्पत्ती होते तेव्हा तिथे आचार्याने काय सांगितलं, मन पर्याय ज्ञानाच्या उत्पत्तीचं पूर्वचर कारण, पूर्वचर हेतू काय सांगितलं, ह्या मती ज्ञानपूर्वक काय सांगितलं, ह्या मती ज्ञानपूर्वक. मग अवग्रह ह्या अवाय धारणा ही मती ज्ञानाचे भेद आहेत. श्रुत ज्ञानाचे नाही, अवधी मन पर्याय केवळ ज्ञानाचे नाही. मग ह्या मती ज्ञानपूर्वक, मग मती ज्ञान या इंद्रियाच्याद्वारे पण होतं आणि मनाच्याद्वारे पण होतं. मग मन पर्यायाच्या वेळेला जे ह्या मती ज्ञान आहे ते मानसजनित आहे, इंद्रियजनित नाही, मानसजनित आहे. म्हणजे त्या मुनिराजांना समजा एक शेतकरी बसलेला आपल्या शेतात, तिथे जवळपास मुनिराज कोणी ध्यानस्थ बसलेले आहेत, ध्यान संपलेलं आहे आणि त्यांना विचार आला, बा हा शेतकरी काय विचार करत आहे, मन पर्याय ज्ञानाचा त्यांच्यावरती क्षोभक्षम आहे. मग त्यांना काय, हा शेतकरी काय विचार करत आहे ही त्यांना काय झाली, इच्छा झाली मनाच्या द्वारे. मग ह्या मती ज्ञानाची इच्छा झाली आणि ती ज्ञानपर्याय नष्ट झाली.
ह्या मती ज्ञान होताना मनाचं अवलंबन आहे. मग ती पर्यायदा ती ज्ञान पर्याय उत्पन्न झाली. आणि जेव्हा मन पर्याय ज्ञानाच्या जरी जाणू लागले तेव्हा प्रत्यक्ष अतिंद्रिय ज्ञानाच्या द्वारे जाणतात. तिथे या मतिज्ञान पूर्वचर कारण आहे. अभावरूप कारण आणि सद्भावरूप कारण आहे. मग मन पर्याय ज्ञानाची उत्पत्ती होते तेव्हा या मती ज्ञानाचं मनाचं अवलंबन सुटलेलं आहे. आत्मिक शक्तीने जाणतात आणि अडीद्वीपात जाणतात. अडीद्वीपाच्या बाहेरचं जाणत नाही. आणि मन अवधी ज्ञान इंद्रिय मनाचं ह्या मतीने डायरेक्ट अवधी ज्ञान काय करतं, जाणण्याचं कार्य अतिरिक्त शक्तीच्या द्वारे. मग ही अवधी ज्ञानाचं क्षेत्र 3 लोक 2 पद्धतीने सांगितलं राजवार्तिकमध्ये अकलंकाचे. 4 गतीमध्ये अवधी ज्ञानी जीव आहेत. आणि या अपेक्षेने अवधी ज्ञानाचं क्षेत्र संपूर्ण 3 लोक आहे. मन पर्याय ज्ञान 2.5 द्वीपामध्येच आहे. संपूर्ण 4 लोकांमध्ये अवधी ज्ञान नाही, मन पर्याय ज्ञान नाही. जी जीवाच्या अस्तित्वाच्या अपेक्षेने 4 लोक सांगितले, 3 लोक सांगितलं. दुसरं सांगितलं अवधी ज्ञानाचं जाणण्याची मर्यादा एक जीवाचं अस्तित्व आणि अवधी ज्ञानाचे जाणण्याच्या कार्याच्या अपेक्षेने नेयाच्या अपेक्षेने 3 लोक अवधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. म्हणजे अशा अनेक कारणाने अवधी आणि मन पर्याय ज्ञानामध्ये मग देशावधी, सर्वावधी आणि परमावधी. मग परमावधी जीव निमाणे केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्षाला जातात. देशावधी आणि सर्वावधी मुक्तीला त्या भावात जात नाहीत. पुढच्या नंतर पण परमावधी जीव निमाणे केवळ ज्ञान प्राप्त करूनच मोक्षाला तद्भव जातो. मग तसं इथे काय केलेलं आहे की ते भगवान व्यवहाराने सर्व पदार्थाला जाणत असताना त्याच्याशी तन्मय होत नाहीत. काय सर्व पदार्थाला जाणत असताना तन्मय होत नाही. जसं आपण दर्पणासमोर उभा राहतो आणि दर्पणाने आपलं प्रतिबिंब धारण केलं. काय केलं? बिंबाच्या सद्भावामध्ये दर्पणाने प्रतिबिंब धारण केलं. मग ते दर्पण कथनचित तावत काल त्या प्रतिबिंबाशी तन्मय आहे. ते दर्पण प्रतिबिंबाशी तावत्काल तन्मय आहे. पण ते दर्पण प्रतिबिंबाशी तन्मय नाही, कारण तो व्यक्ती निघून गेला. प्रतिबिंब राहील का? जी दर्पण आपल्या स्वच्छत्व शक्तीशी तन्मय आहे, पण दर्पण त्या प्रतिबिंबाशी तन्मय नाही. तसं केवळ ज्ञानी आपल्या कारण परमात्म्याला जाणतात म्हणून आपल्या आत्म्याशी तन्मय आहेत, निश्चय. आणि व्यवहाराने सर्व बाहेरच्या पदार्थाला जाणतात, पण जाणत असताना सुद्धा काय आहे ते तन्मय नाही. का तन्मय सांगतात का? यदि पर पदार्थ में तन्मय हो तो पर के सुख दुख में से आप सुखी दुखी हुए, परंतु ऐसा उनमें कदाचित भी नहीं है. मग सर्व पदार्थाला जाणत आहेत तरी ते त्यांच्यासाठी तन्मय नाहीत. कारण का? आपल्या स्वशुद्ध आत्म्याला जाणून जसं तन्मय आहे तसं अतींद्रिय सुखाची परिणती त्यांच्या पर्यायामध्ये आहे. अनंत सुख, अव्यवहार अनंत अतींद्रिय सुख तन्मय आहे. मग तसं व्यवहाराने सर्व पदार्थाला जाणत असताना त्या पदार्थाशी जर तन्मय असतील तर का म्हणेल मग पराला सुखी जाणताना ते सुखी होतील आणि पर जीवाला दुःखी जाणताना दुःखी होतील. मग जो पर पदार्थाला जाणताना सुखी दुःखी होत नाही आणि पर पदार्थाला जाणताना सुखी दुःखी होतो, या दोघांमध्ये फरक आहे.
पर पदार्थाला जाणताना पर पदार्थाला पररूपाने जाणतो पण तन्मय होऊन जाणत नाही, पररूप जाणतो म्हणून सुखी आहे. आणि पर पदार्थाला जाणताना जो तन्मय रूपाने जाणतो तो सुखी दुःखी होतो. आणि पर पदार्थाला तन्मय रूपाने जाणणारा जीव निमाने छद्मस्त असतो, सर्वज्ञ असत नाही. कोण असतो? छद्मस्त. कारण जो पदार्थाला जाणत असताना रागसहित जाणतो तेव्हा तो काय करतो? सुखी किंवा दुःखी होतो. आणि केवली भगवान सर्व पदार्थाला जाणत असताना सुखी दुःखी होत नाहीत, तन्मय रूपाने जाणत नाहीत, जाणतात पण तन्मय नाही. म्हणून पर पदार्थाला जाणून त्यांच्यापाशी ना सुख दुःख आहे आणि स्व आत्म्याला जाणल्यामुळे ते निमाणे सुखी आहेत. मग त्याचा अर्थ काय झाला? म्हणजे इथे आचार्य सांगतात ते अरिंत परमात्मा पर पदार्थाला जाणून सुद्धा सुखी दुःखी नाही. आणि तुम्ही पर पदार्थाला जाणून निमाणे सुखी दुःखी होता. ते वीतराग आहे आणि तुम्ही सराग आहात, रागाने सहित आहे. मिथ्यात्व गेलं तर अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलन. तीन कषायाच्या चौकडीच्या रागाचा सद्भाव विद्यमान आहे. मग ज्या कषायाची चौकडी रागाची विद्यमान आहे ती निमाणे तिथे कार्य करणार आहे. काय आहे? ज्या कषायाच्या चौकडीचा सद्भाव आहे तिथे निमाणे त्या उदयात कार्य होणारच आहे. आणि जिथे कषायाची चौकडी उपशम किंवा क्षयाला प्राप्त होते तिथे कार्य होत नाही. म्हणून मग मुनिराजांना सुद्धा रागद्वेष येणार आहेत, होणार आहेत, मोह होणार आहे. पण त्यांचं कसं आहे? पाण्यावरची रेष, मिथ्यादृष्टीची भूमी जोंड्यावरची रेष, पाचव्या गुणस्थानाची भूमिरेखा, सहाव्या गुणस्थानाची धुलीरेखा आणि सातव्या गुणस्थानाची पाण्याची रेखा आहे. मग हे चौथं पहिलं गुणस्थान, चौथं गुणस्थान, पाचवं आणि सातवं. मग इथे यथाशक्ती कषायाचा उदय आहे, सत्ता आहे, उदय आहे आणि त्याच्यामध्ये कार्य पण दिसून येईल. पण कषायाचा उदय आहे, राग आहे, म्हणून मिथ्यात्व असेल असा नियम नाही. आहे मिथ्यात्व असेल असा नियम नाही. जी मग हे कषाय आहे तर चौथ्या गुणस्थानावरती, पाचव्या गुणस्थानावरती, सहाव्या गुणस्थानामध्ये ती कषाय काम करणार आहेत. पण सम्यक दृष्टीला राग येणार नाही हे सोडून द्या. आता तुला कपडे लत्ते अलंकार घालण्याचे भाव होणार, हे सगळं होणार आहे. हे सगळं होत असताना तोला स्व आणि पराचं भेद विज्ञान आहे, श्रद्धा आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी बंध नाही. भरत चक्रवर्ती ग्रहस्थावस्थेत होते. आंब्याच्या दिवसामध्ये आंबे त्यांच्या मातेने आंबे खायला दिले. 10 आंबे खाल्ले त्यांनी. तर परत माता विचारते आंबे खायला देऊ का? अनेक द्या म्हणतो, अनेक 10 आंबे खातो. आणि आपण 20 आंबे खाल्ला तर एका मूर्ख आहे का एवढे आंबे खात्याने, याला किती राग आहे. मग आंबे खाण्याचा भाव चारित्र्य मोहाचा आहे, अप्रत्याख्यानाचा आहे, तो खाईल ना. मग इथे चारित्र्यामध्ये 10 आंबे खाल्ले, कपडे घातले, सुवर्ण घातले, फिरायला गेला, पण मिथ्यादृष्टी असं नाही. मग ही चारित्र्याची परिणती आहे. अप्रत्याख्यान कशाने? श्रद्धा सांगते हे माझं स्वरूप नाही. म्हणून तिथे पर पदार्थाला जाणत असताना सुद्धा तन्मय होत नाहीत, म्हणून ते सुखी दुःखी नाहीत. आणि आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणून ते सुखी आहेत. मग तसं तुम्हाला पर्यायामध्ये सुख पाहिजे, अतिंद्रिय आनंद पाहिजे, ते तसं आपल्या कारण परमात्म्याला जाणतात, कारण परमात्म्याचं ध्यान करतात, म्हणून ते सुखी आहे. तसं तुम्ही पण तुमच्या कारण परमात्म्याचं ध्यान करा, तुम्हाला पर्यायामध्ये त्या ठिकाणी सुख आपोआप प्राप्त झालेलं असेल.
पण सगळ्यांची चूक कुठे होतं माहीतं का? प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक साधू, ज्ञानी, माताजी जे कोणी असतील ते ज्यावेळेला सुखाची, आनंदाची चर्चा करतात, का सांगतात ते? आत्म्याच्या ध्यानाच्या वेळेला अतींद्रिय सुख असतं, अनुपम सुख असतं, अलौकिक सुख असतं, हे त्याचं वर्णन केलं जातं. मग आपल्याला उत्सुकता कशाची आहे? अतींद्रिय सुख मला प्राप्त झालं का नाही, जी वर्णन केलं आचार्यांनी सुखाचं, जे प्रमिती फळाचं वर्णन केलं. आणि ध्यानाला बसणारा जीव काय करतो? ध्यानाला बसतो, मी शुद्ध आहे, एक आहे, परिपूर्ण आहे असं जाणतो आणि निर्विकल्प होण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचं लक्ष कुठं आहे? मला सुख मिळालं का, मला आनंद मिळाला का? मग तो जीव आपल्या वर्तमानाच्या ज्ञानपर्यायाला ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याला विषय करत नाही आणि ते सुख पर्यायाने प्रगट नाही, त्या सुख पर्यायाला विषय करतो. म्हणजे ज्ञानाचा विषय कारण परमात्मा निघून जातो आणि जी प्रमितीने उत्पन्न नाही झाली तिकडे लक्ष देतो, तो मला सुख झालंच नाही. जी ध्यान का होत नाही? ध्यानाच्या चूक लोकांच्या कुठे चालल्या? प्रमितीकडे लक्ष देऊ लागले. प्रमिती ही एक पर्याय आहे, जाणणारी ज्ञान पर्याय पण एक पर्याय आहे. मग प्रमितीला लक्ष करून, जाणणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायाला लक्ष करून सुख आनंद येत नाही, पहिले लक्षात ठेवा. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, जीव सुखी होऊ इच्छितो, अतींद्रिय आनंद सुख पाहिजे, पण तो काय करतो? विचार, मी एक शुद्ध आत्मा आहे अशी माझी उत्पन्न झालेली जी ज्ञान पर्याय आहे ती तशीच जास्त काळ स्थिर राहिली पाहिजे. जे काय चाललंय, कुठे चूक होते ध्यानाच्या, नाही ध्यान का होत नाही, चुका का होतात, का आकुलित व्याकुलित होतो आणि का परत ध्यानाला बसत, हे सगळे नियम आहेत. मग तो काय करतो? मी शुद्ध आहे, अखंड आहे, परिपूर्ण आहे असं मी जाणत आहे आणि ती जाणणारी माझी ज्ञान पर्याय 2 मिनटं 5 मिनटं टिकून राहिली पाहिजे, तर मला ध्यान स्थिर झालं. हे ज्ञानाच्या पर्यायामध्ये चूक होऊ लागल्या. एकतर ज्ञानाच्या पर्यायाला स्थिर करू लागले, एक आनंदाला बघू लागले, त्याच्यामुळे काही मिळणार नाही. पण विचार करतात, केवली भगवंताची सुद्धा केवळ ज्ञान पर्याय दुसऱ्या समयाला नष्ट होते, दुसरी येते. मग केवळ ज्ञान पर्याय केवली भगवान सुद्धा आपल्या ज्ञान पर्यायाला कारण परमात्म्यामध्ये स्थिर करण्यासाठी पर्यायाला स्थिर करण्याचा प्रयत्न करत नाही. जाणणाऱ्या ज्ञानाचा विषय स्थिर आहे, ज्ञानाचा विषय ध्रुव आहे, ज्ञानाचा विषय ज्ञान आनंदरूप आत्मा आहे. मग या ज्ञान आनंदरूप आत्म्याला जाणणारी ज्ञान पर्याय अशा शुद्ध आत्म्याला जाणते, तेव्हा ती ज्ञान पर्याय अनेक विषयावरती परिभ्रमण केली नाही, परद्रव्याला जाणलं नाही, पंचपरमेष्ठीला जाणलं नाही, पंचपरमेष्ठीच्या कारण परमात्म्याला जाणलं नाही, आपल्या स्वतःच्या एका गुणाला जाणलं नाही, आपल्या एक पर्यायाला जाणलं नाही, तर त्रिकालवरती शुद्ध आत्म्याला ती ज्ञान पर्याय जाणले. म्हणून अस्थिर ज्ञान पर्याय स्थिर वस्तूला जाणते, तर त्या ज्ञानाचं नाव स्थिर ध्यान आहे. पण ही व्याख्या समजत नाही लोक. एका ठिकाणी एक मासिक होतं, महाराजजी होते, एकदा आहाराला गेले होते, मंदाबन गांधी, त्यांच्या घरी आहारला गेला तर मी पण गेलो होतो. एक मासिक तिथे पडलं होतं. आता महाराज मी बसलो, मग ते मासिक बघितलं. एक त्यांनी तिथे दृष्टांत दिलता की चांदणी चंद्राला भेटायला चाललेली आहे. काय? चांदणी चंद्राला भेटायला चाललेली आहे
आणि ती चांदणी काय करतात, चंद्राला भेटायला जात असताना चंद्राला ती भेटते. मग चंद्राला भेटायला चांदणी गेल्यानंतर चांदणी मी चांदणे विसरली, चंद्ररूप झाले. तसं जाणणारी ज्ञान पर्याय न्यायिक स्वभावाला जाणते, तर मी जाणणारी ज्ञान पर्याय विसरून जाते तिथे. म्हणजे असं आपल्याला काय मिळतं, ते मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर बघण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही. दुसरी कोणतरी इंजिनियर आधी का असेल ते मुलगी पसंत केली. मग त्या मुलगीने वरमाळा मुलाला घातली, मुलगा डॉक्टर. आता मुलगी डॉक्टरने झाली की नाही, बस नसताना चौथ्या प्रथम ध्रुवाला जाणं, तर ती ज्ञानपर्याला ध्रुवाचं ध्यान आपण म्हटलं जातं. एवढा सोपा सरळ धर्म आहे, काही अवघड नाही. एकदा डोक्यातून आलं की धर्मासारखी सोपं, ध्यानासारखं सोपं काही नाही, तर आपण नियमाने त्याला प्राप्त करू शकतो. हो. एक स्वयं सिद्ध